नमस्कार मित्रांनो, मराठी कला विश्वातील महाराष्ट्राचे सर्वात लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर आहे। परंतु आदेश बांदेकर हे एका वादामुळे चर्चेत आले आहेत। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टशी संबंधित काही आरोपावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा चालू आहे। या गंभीर आरोपानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत। मात्र आदेश बांदेकर यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहे। त्यांनी सांगितले आहे की मी कोणालाही गैरव्यवहार केलेला नाही। जर माझ्यावरचे आरोप खरे निघाले तर मला सिद्धिविनायक मंदिरासमोर फाशी द्या। त्यांनी या विधानामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। बांदेकर यांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी पूर्ण तयारी आहे। सत्य बाहेर येईल आणि आपल्यावरील सर्व आरोप निराधार ठरतील असा विश्वास त्यांनी दिला आहे। या प्रकरणात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। चौकशी किंवा संबंधित अधिकृत संस्थांचा अंतिम अहवाल झाल्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल। या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि आदेश बांदेकर यांची प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।